हे फळ बघून तुम्हाला कळलंच असेल, आज आपण बनवणार आहोत हेल्दी, टेस्टी आणि सुपर क्विक अशी अवोकाडो टोस्ट रेसिपी. आणि लेट मी टेल यू, ही मी सेकंड टाइम बनवते मम्मी पप्पांसाठी, पण आजची रेसिपी खूपच टेस्टी झालेली. आणि का ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आतलं जे हे जास्त पिकलं नाही वाटतं, म्हणून ते जरा मेहनत करावी लागते. तर आज मला एक गोष्ट रिअलाइज झाली की सेम डे जर बनवायचं असेल ना, तर मऊ थोडं आणि गडद रंगाचा अवोकाडो विकत घ्यायला हवं होतं. मग असं बरंच स्ट्रगल केल्यानंतर फायनली जे आहे ते पूर्ण जो गर आहे तो मी असा बोलमध्ये काढून, सगळं आपण व्यवस्थित घ्यायचं आहे. अशी एक बी देखील असते मध्ये, ती काढून घ्यायची आणि असं मॅशरने चांगल्या प्रकारे मॅश देखील करून घ्यायचं. आता इथे मॅश झालं ना व्यवस्थित की याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स आहेत घालायला. आता मी तुम्हाला सांगते मी काय काय ॲड केलं. तर मी याच्यामध्ये पहिले तर एक छोटीशी चिली, हिरवी मिरची आपली, त्यानंतर कांदा, टोमॅटो, भरपूर सारं कोथिंबीर, मीठ घातलेलं, त्याच्यानंतर जिरा पावडर घातलेली होती, काळी मिरी पावडर घातलेली आणि थोडासा लिंबू पिळलेला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा थोडं घालू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर सीझनिंग आवडत असेल, जसं की चिली फ्लेक्स आहे, ऑरिगानो आहे, ते सुद्धा टेस्ट एनहान्स करायला तुम्ही वापरू शकता. गाजर आणि ग्रेटेड बीट हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालून एकदम छान कलरफुल असा अवोकाडो टोस्ट बनवू शकता. आता आपण हे अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. नीट मिक्स झालं की त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे आपण ब्रेड टोस्ट करून घेणार आहोत. सो ब्रेड टोस्ट करण्यासाठी मी मल्टीग्रेन ब्रेड घेते प्रेफरेबली. आणि त्याच्यानंतर मग त्याला बटर न लावता मी तूप वापरलेलं होतं रोस्ट करायला, आणि तूप घालून मी दोन्ही साईडने रोस्ट करून घेतलेलं. त्यानंतर त्याच्यावरती आपलं हे जे मिक्स आहे ते स्प्रेड केलं व्यवस्थितपणे. आणि काही लोक याच्यामध्ये ना पोच अंड पण घालतात, त्यानंतर सनफ्लॉवर सीड्स किंवा जे सुपर सीड्स आहेत ते पण वापरतात टॉपिंग म्हणून. मध्ये थोडंसं वरती चीज, ग्रेटेड चीज घातलेलं, आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि त्याला थोडंसं वाफ येऊ द्यायची, म्हणजे थोडं चांगलं शिजतं. आणि तुम्ही बघू शकता कसं क्रिस्पी आवाज येतो. असं क्रिस्पी, टेस्टी, हेल्दी अवोकाडो टोस्ट रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि असंच छान छान रेसिपीसाठी पूनम पवार व्लॉग्सला फॉलो करा.